आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। कर्जाच्या नावाखाली नराधमाचा कहर, शरीर सुखाची मागणी, अत्याचार व ब्लॅकमेलिंग, खाजगी सावकाराला अटक, 4 दिवसांची पोलीस कोठडी। कर्जाच्या वसुलीसाठी महिलेचा अमानुष छळ करत शरीर सुखाची मागणी, जबरदस्तीने अत्याचार आणि त्याचे चित्रीकरण करून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या खाजगी सावकाराला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील आरोपी अमित कृष्णात सावंत वय 35 राहणार रोहिदास चौक, गडमोड शिंगी, तालुका करवीर याच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला एका सामाजिक संस्थेत कार्यरत असून 2023 साली आर्थिक अडचणीमुळे तिने आरोपीकडून 2 लाख रुपये 10% व्याजाने घेतले होते। सुरुवातीला काही महिने व्याजाची परतफेड नियमितपणे केली, मात्र नंतर तिची आर्थिक परिस्थिती ढासळली। याचाच गैरफायदा घेत आरोपी सावंतने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली। महिला घरी एकटी असताना त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला। एवढ्यावरच न थांबता त्या कृत्याचे चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करत राहिला। दरम्यान पीडित महिलेने कर्जापोटी व्याजासह तब्बल 2,10,000 रुपये परत केले होते। तरीही उर्वरित 25,000 रुपयांसाठी आरोपीने तिच्यावर अत्याचार सुरू ठेवले। इतकेच नव्हे तर संबंधित व्हिडिओ कार मालकाला पाठवून बदनामी करण्याचाही प्रयत्न केला। या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या जावयालाही आरोपीने बेदम मारहाण केली। बदनामीच्या भीतीने गप्प बसलेल्या महिलेने अखेर धाडस दाखवत पोलिसात तक्रार दाखल केली। गांधीनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।